आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, मी प्रताप गवई आणि आपण पाहता नॅशनल सर्कल न्यूज। सध्या आम्ही चांदूर बाजार नगर परिषद इथे आलेलो आहे आणि इथे येण्याचं कारण असे आहे की गेल्या अनेक वर्षापासून एक 60 वर्षाचे वयोवृद्ध व्यक्ती आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे बरेच निवेदनं दिलेले आहे आणि प्रत्येक त्यांनी त्यांच्या परीने जे होतं ते सर्व हालचाल केलेली आहे, मात्र त्यांना त्यांचं हक्काचं घर अजूनही मिळालेलं नाही आहे। 1998च्या अगोदरपासून ते या ठिकाणी राहत होते, जुना बैल बाजार येथे, आणि त्या ठिकाणी अतिक्रमण हटवल्यामुळे त्यांचं पण घर त्या अतिक्रमणामध्ये निघालेलं आहे। बाकी सर्व इतर लोकांना अतिक्रमणामध्ये ज्यांना अतिक्रमण हटवलेले आहे त्यांचे सर्वांचे घर मिळालेले आहे, मात्र एकच व्यक्ती असा राहिलेला आहे ज्यांना अजून पण त्यांचं घर मिळालं नाही आहे। 2016-17 पासून त्यांचे निवेदन, पत्र, अर्ज सर्व चालू आहे, पण अद्यापही त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं नाही आहे। त्याकरता आज आम्ही नगर परिषद चांदूर बाजार येथे आलेलो आहे आणि इथून मुख्याधिकारी मॅडम साहेब जे असतील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि जे इथं असतील हजर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। त्यापूर्वी आपण जे व्यक्ती आहे ज्यांना जे संघर्ष चालू आहे त्यांच्या घरासाठी त्यांच्याशी आपण काही चर्चा करूया। हो, नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि तुम्ही कशासाठी इथं आलेलं आहे हे सांगा। माझं नाव आहे संजय विश्वनाथराव बोरगडे, राहणार चांदूर बाजार, जुना बैल बाजार। आणि या ठिकाणी मी बरेच पासून म्हणजे 16-17 पासूनच मी अर्ज देऊन राहिलो, आतापर्यंत मला काही मिळालं नाही। बरं, अर्ज कोणाकडे दिले तुम्ही? नगर परिषद आणि बच्चूभाऊ कडू, अच्छा, माजी आमदार, जिल्हा अधिकारी यांच्याकडे, तहसीलदाराकडे, राष्ट्रपतीकडे पाठवलं। बरं, तुम्ही इथं किती वर्षापासून राहत होते? कोणत्या सालापासून तुम्ही राहता चांदूर बाजारला? 94 पासून। 94 पासून हो. आणि अतिक्रमण मध्ये तुमचं घर होतं, जागा होती? हो। आणि इतर लोक पण असतील ना? त्यांनाही होते, त्यांचे घर पाडले, त्यांना घर बांधून दिलेले आहे, बाकीच्यांना इकडे जागा दिलेली आहे। मलाही आतापर्यंत एकावर एक बांधा म्हणत आहे। अच्छा, म्हणजे तुम्हाला अजून जागा दिली मिळाली नाही। माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांची सध्या मेळघाटमध्ये चांगलीच मेळघाट संघर्ष यात्रा सुरू होती आणि शेतकऱ्यांचे पीक कर्ज मुक्तीसाठी पण त्यांची ते यात्रा सुरू होती। पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की चांदूर बाजारवरून 6 किलोमीटर अंतरावर असणारे बच्चूभाऊ कडू हे यांच्या 6 किलोमीटर अंतर चांदूर तालुक्यातील व्यक्तींनाच अजून न्याय देऊ शकले नाही आणि ते एवढ्या मोठ्या मेळघाटमध्ये 250 किलोमीटर संघर्ष यात्रा करत आहे। हे कितपत योग्य आहे? आधी आपलं गाव, आधी आपल्या गावातील लोक यांचा त्यांनी विचार करून त्यांचं काय तर पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम बच्चूभाऊ कडू यांचं होतं, मात्र इथं चित्र जरा वेगळं दिसत आहे। बच्चूभाऊ कडू कधी नागपूरला आंदोलन, कधी मेळघाटामध्ये आंदोलन, पण स्थानिक त्यांच्या गावातलेच लोक इथं घरांपासून आणि इतर योजनांपासून वंचित राहत आहे, यांच्याकडे भाऊंचं लक्ष काही दिसत नाही आहे। तुम्ही आता जे करंटचे आमदार आहे प्रवीण भाऊ तायडे यांच्याशी काही चर्चा केली? हो, 2 वेळा केली। ते म्हणत मी पाहतो म्हणून सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे। हो, आणि हर एक वेळा सगळ्यांनाच मला आश्वासन दिलेलं आहे, पण कृतीत कोण आणलेलं नाही आहे। आणि बच्चू कडूकडे गेलेलो होतो मी मागं, तर ते म्हणे आता तुला जागा मिळणार नाही, याचं नाही म्हणे माझ्याकडे, असं तुम्हाला धिक्कारून दिलं। हो। आणि प्रवीण भाऊ तायडे काय म्हणत होते आमदार? तर त्यांनी असं म्हटलेलं आहे का बा मी नगर परिषदला मी विचारपूस करतो, नंतर मी तुम्हाला कायचा घरकुलचाही मी नंबर लावून देईन, असं म्हटलेलं आहे त्यांनी। बरं, आणि मग आता तुमच्याकडे घरच नाही अजिबात? शेती वगैरे काही? शेती नाही आहे, घर नाही आहे, कुठे मालमत्ता नाही आहे, स्वतःच्या मालमत्ता नाही आहे कोणते, म्हणजे माझ्या नावाने घर टॅक्स पावती फक्त एकावर एक आहे, एका जागेचे 2-2, 3-3 घर टॅक्स पावती दिलेली आहे। तुम्ही राहता कुठं आता? आता कधी कधी माझ्या सासूरवाडीत जातो, इकडे जातो। भावाला जागा दिलेली आहे, तर ते एकावर एक बांधण्यासाठी केलेली होती, पण तिथं भांडणं होऊन राहिलेलं आहे। त्यामुळे किती स्क्वेअर फूट जागा आहे भावाची? 500 स्क्वेअर फूट। आणि किती लोक राहतात तिथं? 3 परिवार राहतात। 3 परिवार। किती लोक आहे टोटल आहे माझे 2 मुलं, माझी पत्नी, मी, माझा भाऊ आणि त्याची पत्नी आणि त्यांचे 3 लेकरं। म्हणजे एक जवळजवळ 8 ते 10 लोक त्या 500 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये राहतात आणि नगर परिषदचं म्हणणं आहे त्यांच्याच घरावर तुम्ही परत घर बांधणार। बरोबर। आपण नगर परिषद मध्ये आलेलो आहे। या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडम आणि काही नगरसेवक आणि मुख्याधिकारी मॅडम पण असणारच, आपण त्यांची चर्चा करूया। नगर परिषदमध्ये विचारपूस करण्याकरिता गेल्या असता मुख्याधिकारी मॅडम नगर परिषदमध्ये हजर नव्हत्या, तसेच त्या ठिकाणी नगरसेवक मनीष नांगले हे आम्हाला भेटले।
त्यांना या सर्व बाबींवर विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जागा शिल्लक नाही आहे. जर कुठे जागा असेल तर आम्हाला सुचवा, आम्ही त्या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ. तसेच पुढे ज्या अतिक्रमणधारकांना जागा मिळालेल्या आहे त्या जागेची पाहणी करायला गेलं असता आमच्या अशा लक्षात आले की ज्यांना जागा मिळाली होती त्यांना ती जागा लाखो रुपयात विकून ते तिथून निघून गेले आणि खरोखर जे गरजू आहे, लाभार्थी आहेत, त्यांना अद्यापही जागा मिळत नाही आहे. एअरपोर्टमध्ये 12 लोक राहून राहिलेले आहेत आणि सगळ्याच्या नावानं जागा आहे, म्हणजे लिस्टमध्ये नाव आहे, पण याईनं तिथून गंजे उचलला आणि इकडे गाठावर टाकून दिला. तुम्ही काही करा, कसे राहा, काही राहा. जे पहारवाले लोक होते त्याला घरकुल बांधून दिले, त्याला संडास बाथरूम बांधून दिला, इकडे नाल्यातलं पाणी घरात येते. आणि ते बच्चू भाऊला मी 3 वेळा म्हटलेला, हो म्हटलेलं होतं, आश्वासन खूप दिलं. आखरी डायरेक्ट त्यानं म्हटलं का माझ्यापर्यंत यायचं नाही, मी तुला जागा देत नाही. प्रवीण तायडे भाऊनं असं म्हटलेलं होतं का मी नगर परिषदेला जाऊन तुझी चौकशी करत आणि तुला घरकुलही देतो. कधी किती दिवस झाल्या गोष्टीला? या गोष्टीला फक्त आता म्हणजे इलेक्शनच्या अगोदर. बरं, नगर हो परिषद इलेक्शनच्या अगोदर. हो